रोज रोज स्वयंपाक बनवल्यानंतर आपल्याला पण वाटतं ना, एखाद दिवशी आपल्याला पण कुणीतरी असं मस्त ताट करून आयतं खायला देणार. कुणीच नाही देणार, ते आपल्याला आपल्याच हाताने बनवून खावं लागणार. सध्या तरी ही उकडलेली बटाट्याची भाजी माझी तर खूप जास्त फेवरेट झाली, त्यामुळे ना आठवड्यातून 1 ते 2 वेळा तर ती घरात नक्कीच बनते. मग मस्त बटाट्याची भाजी बनवली, लगेच चपात्या बनवल्या आणि रस बनवल्यानंतर ना तुमचा पण एवढा सगळा पसारा होतो का? माझं तर खूप. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मग इकडे लगेच जेवायला घेतला. तर एवढं मस्त ताट सजून धजून माझ्यासाठी नाही बरं का, हे दादूच्या पप्पांसाठी. मग त्यांना जेवायला दिलं, नंतर मग मी पण जेवण करून घेतलं. गरमीमुळे ना मग सगळं काम आवरल्यानंतर मला तरी काहीतरी थंड खावं वाटतं. मग मला ही फ्रीज मध्ये आईस्क्रीम सापडली, ती खाल्ली. मग मला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून आवरला. तर जाताना तर एवढं ऊन होतं, पण येताना एवढं मस्त वातावरण झालं होतं. नेमकं आमच्या सोबत असं झालं की थोडासा पाऊस येऊन गेला होता. पाऊस येईल म्हणून आम्ही घाईमध्ये आलो. तर नेमकं आम्ही घरी पोहोचलो की लगेच पाऊस यायला सुरू झाला. मग घरी आल्याबरोबर मस्त चहा घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर दादूचे पप्पा म्हणले कांदा भजी बनव, म्हणून कांदा भजी बनवली. नंतर जेवण केलं. असा गेला आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.